ज्याला राजकीय ज्ञान आहे, अक्कल आहे, सामान्य ज्ञान आहे, तो त्या कालची जी निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल? भारतीय जनता पक्षाच्या 103 आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले. त्यांची तेवढी ताकद होती, त्यांनी निवडून आणले. शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा उन्माद करतायत? हे दोन गद्दार गट आहेत, त्यांनी आपल्या दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून आणले. ते आधीच फुटलेले आहेत. शिंदेचे काही 35-40 आमदार असतील, अजितदादा पवारांचे काही आमदार असतील. गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक होती, ही झाली निवडणूक. आणि महाविकास आघाडीला काय फटका बसला मला सांगा तुम्ही? काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला. शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला. एक लक्षात घ्या, काँग्रेसची 7 मतं फुटली. हे काय लपून राहिलेलं नाही. स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं. 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटणारं काहीच नाही. हे आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत. चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही. आमची जेवढी शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना 12च्या 12 मतं पडलेली आहेत. आणि काँग्रेसची जी मतं होती 7, वारंवार सांगतोय, ही गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही. ती कागदावर आहेत आणि ती नावांसह समोर आलेली आहे. या 7 लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. ते 7 लोक आहेत. त्याच 7 लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला. याच्यामुळे काय तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही. तुम्ही शिंदे आणि अजित पवार गटानं फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं अजिबात नाही. सरकार आहे, सत्ता आहे, लहान पक्ष असतात, अपक्ष असतात, हे सत्तेबरोबर राहतात. आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता. शेअर बाजाराप्रमाणे चढत होता. शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा, या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता ते आम्ही काल तिथे अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे. महाविकास आघाडीनं त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत. काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होतं, त्यांनी निवडून आणला. शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं. शिवसेनेकडे स्वतःची 15 मतं होती. 15 मतं असताना सुद्धा शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला. थोडंसं गणित जमलं असतं तर जयंतराव पाटील हे 2ऱ्या किंवा 3ऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते, पण ते गणित जमू शकलं नाही. ह्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतायत शिंदे फडणवीस, शिंदे पवार, हे हास्यास्पद आहे. या सगळ्या जयंत पाटलांच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे छोटे